विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात हालचालींना वेग आला। एकीकडे महायुतीत जागा वाटपावरून महायुद्ध असल्यामुळे माजी आमदार आणि इच्छुक मंडळी ही महाविकास आघाडीच्या गटात दाखल होत आहेत। यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक इनकमिंग पाहायला मिळते। शिवाय शरद पवार देखील एक नेता पक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीची गणितं सेट करतात। नुकतंच समरजित सिंह घाटगेंनी त्यांची तुतारी हातात घेतली तर हर्षवर्धन पाटील हेही तुतारी फुंकणार असल्याचं बोललं जातंय। आता यात आणखी एक नाव समोर येतंय ते म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश धस यांचं। पाहूया त्या संदर्भातला हा व्हिडिओ। नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव। बीड जिल्ह्यात आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या तालुक्यांना मिळून आष्टी विधानसभा मतदारसंघ तयार होतो। 4 तालुक्यांचा समावेश असलेल्या कारणामुळे आष्टीनं बीडचा सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ होण्याचा मान मिळवलाय। कधी काळी काँग्रेसचा गड राहिलेला या मतदारसंघात भीमराव धोंडे 4 वेळेस आमदार होतो। यानंतरच्या काळात 1999 आणि 2004 मध्ये सुरेश धसांनी आष्टीत कमळ फुलवलं। पुढे 2009च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले। तसंच आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही देखील आलं होतं। मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सहानुभूती आणि मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला आणि भीमराव धोंडे आमदार झाले। नंतर धसांनी राष्ट्रवादीची पडझड लक्षात घेत 2018 मध्ये पुन्हा भाजपात प्रवेश केला, विधान परिषद मिळवली। पुढे 2019च्या विधानसभा निवडणुकीत देखील सुरेश धसांचं नाव चर्चेत आलं। मात्र तेव्हा विद्यमान आमदार भीमराव धोंडेंना भाजपनं पुन्हा संधी दिली। पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब आजबेंनी 26,000पेक्षा जास्त मतांनी मैदान मारलं। आता मधला काळ पाहिला तर सुरेश धसांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती। भीमराव धोंडेंना वयामुळे पक्ष तिकीट नाकारेल असा मानस त्यांचा असावा। मात्र या दरम्यान अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपसोबत महायुती सरकारशी घरोबा केला, ज्यात आष्टीचे विद्यमान बाळासाहेब आजबेंनी देखील त्यांची साथ दिली। मात्र तरी देखील सुरेश धसांच्या आशा पल्लवित होत्या। पण यात महायुतीनं विद्यमान आमदारांना तिकीट देण्याचा फॉर्म्युला निश्चित केल्यामुळे धसांची पंचायत झाली आहे। जे स्वप्न त्यांनी 5 वर्षात पाहिलं ते बाळासाहेब आजबेंच्या महायुतीत आल्यामुळे भंग झालंय। त्याच कारणामुळे आता सुरेश धसांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणाऱ्या नेत्यांमध्ये आलंय। मात्र शरद पवार त्यांना पक्षात घेणार की नाही हा देखील एक चर्चेचा विषय आहे। म्हणजेच आष्टी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी तयारी सुरू केली आहे। आक्रमक वक्तृत्व, तरुणांमध्ये क्रेज आणि आष्टीत असलेल्या कार्यकर्त्यांची फळीमुळे त्यांच्या नावाला हिरवा कंदील आहे। शिवाय बीड जिल्ह्यात आणि विशेषतः आष्टीत मुस्लिम समाजाची मतं निर्णायक आहेत। त्यामुळे मेहबूब शेख निवडणुकीच्या मैदानात असेल तर नक्कीच फायदा होईल। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? सुरेश धसांसमोर निवडणूक लढवण्याचा दुसरा एखादा मार्ग उरलाय का? यावरची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।